लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत. 3 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहेत. महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता 4500 रुपये. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्यांना लखपती झालेला आम्हाला बघायचं. हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा. तुम्हाला मी सांगतो, जे बोलतो आम्ही ते करतो. आता 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि मी हेही सांगतो, कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट मला पत्रकार विचारतात, तुम्ही 2100 रुपये म्हणालात वचननाम्यामध्ये. बोला हा बोललो, मी मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही बोललोय, आम्ही ठरवलंय. आणि म्हणालो योग्य वेळी तेही आम्ही देणार, योग्य वेळी जे बोललोय तेही आम्ही करणार. आम्ही कुठलेही फुकटचं आश्वासन देत नाही, जे बोलतो ते करतो. आज माझ्या लाडक्या बहिणी येत आहेत. मी देखील गरिबी पाहिली आहे. मी शेतकरी कुटुंबातून आलोय, शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी देखील पूर्वीचे दिवस पाहिले, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, पत्नीची काटकसर पाहिली आहे, कसा महिना भागवायचा अशी भ्रांत त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती. ते मी पाहिलंय. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं. आणि तिथूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी खोडा घातला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, त्याने ही योजना पूर्ण केली. मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही मिळून ठरवलं ही लाडकी बहीण योजना किती अडथळे आले तरी सुरू करायची. तुम्हाला माहित आहे, हे लाडक्या बहीण योजनेला वर्ष